हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण एक वचन आणि अनेक वचन अभ्यासूया. बघा हे काय आहे? आंबा. किती आंबे आहेत? एक आंबा. मग आपण काय बोलतो? तो आंबा. आंबा किंवा ते आंबे, तो आंबा किंवा हा आंबा. आंबा बोलतो. पण हे किती आंबे आहेत बघा? खूप आहेत, 5 आहेत. पण एकापेक्षा जास्ती आहेत, म्हणजे अनेक झाले. मग आपण त्यांना काय बोलणार? ते आंबे. काय बोलतो? मग आपण ह्या बवर मात्रा देऊया. आंबे, ते आंबे. किंवा हे आंबे असं बोलतो, होय की नाही? तो आंबे, ते आंबा असं बोलतो का आपण? खूप असल्यावर नाही, आंबे बोलतो. आता हे काय आहे? फूल आहे, एकच आहे. मग आपण काय बोलतो? ते फूल किंवा हे फूल. पण इथे बघा एकापेक्षा जास्ती आहेत. मग आपण काय बोलतो? अनेक झाली. मग काय बोलतो? ती फुले, ही फुले, होय की नाही? मग फुले करूया आपण इथे. फुले. आता हे काय आहे? काजू आहे. मग हा काजू बोलतो आपण. काय? हा काजू. लांब असला तर तो काजू, होय की नाही? आता हे पण काजूच आहेत, पण हे अनेक आहेत. मग आपण काय बोलतो? हे काजू. आणि लांब असले तरी ते काजू. मग काजू हा शब्द बदलत नाही. एकवचनात पण तोच आणि अनेक वचनात पण तोच राहतो. काजू. काजे होतं का? ते काजे, हे काजे नाही. मग काजूच राहणार. आता बघा पान. एकच पान आहे. मग आपण काय बोलणार? ते पान किंवा हे पान. पण एकापेक्षा जास्ती, 2 आहेत, एकापेक्षा जास्ती आहे. मग आपण काय बोलणार? ती पान बोलतो का? ती पाने बोलतो आपण. मनवर मात्रा देऊया. ती पाने, ही पाने असं बोलतो. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.